लातूरच्या औसा तालुक्यातील कार्ला शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे, त्यामुळे रब्बीचं पीक यावेळी भुईसपाट झालेलं आहे. हरभरा, ज्वारी जमीनदोस्त झाली आहे, तर ज्वारीचं उभं पीक पूर्णपणे आडवं पडलंय. प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यात सोलार पंपाच्या दुरुस्तीला विलंब झालाय. वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या पंपाचं साहित्य अद्याप बदलून न दिल्यानं अनेक पंप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतीला पाणी देणं कठीण झालं असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी तातडीनं दुरुस्तीची मागणी केली आहे. वाशिम जिल्ह्यात बिजवाई कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. सध्या अनेक ठिकाणी कांदा पीक फुलरावस्थेत आहे. पीक चांगले बहरात आलं असताना गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यवतमाळमध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे 534 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला. यात गहू, हरभरा, पालेभाज्या, फुलशेती या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात. वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीत हरभऱ्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. प्रति किलो हरभऱ्याला 4,800 ते 5,200 रुपयांचा भाव मिळतो. उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यानं आणि अपेक्षित दर न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. बीडच्या वळवणी तालुक्यातील डोंगरपट्ट्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकरी करतात.